दारा हरि रूप पाहता रूप पाहता रूप पाहता सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले हो बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुदा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे बहुदा सुकृताची बहुदा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे बहुदा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल
उमा देवी वारा माधव माधव पारवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव माधव पारवा तो विठ्ठल बरवा तो हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण हरि तुमची मोठे ओढिते या भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढिते भल्या भल्या पोहणारा उलटुनी पाणी भल्या भल्या पोहणारा उलटुनी पाणी दे भवनदीचे पाणी रे गड्या भवनदीचे पाणी रे गड्या भल्या भल्या पोहणाऱ्याला उडतून पाणी दे भल्या भल्या पोहणाऱ्याला उडतून पाणी दे
चापूर बाबा वेगी ओसरे अविदे चापूर बाबा वेगी ओसरे कल्पना सुसरीची मिठे सोडिता सुटेना कल्पना सुसरीची मिठे सोडिता सुटेना उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाशी उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाशी भरला पुर मायेचा लोटा वाहुनिया जाते 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 क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही दुर्लभ नरतनु केल्यावर ते होशील पछताई दुर्लभ नरतनु केल्यावर ते होशील पछताई उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाशी उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाशी भरला पुर मायेचा लोटा वाहुनिया जाती भरला पुर मायेचा लोटा वाहुनिया जाती भरला पुर मायेचा लोटा वाहुनिया जाते भरला पुर मायेचा लोटा वाहुनिया जाते म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरीची खुण म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरीची खुण जा सद्गुरु शरण तुझ नेतील उतरून जा सद्गुरु शरण तुझ नेती उतरून उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाशी उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाशी भरला पुर मायेचा लोटा वाहुनिया जाती भरला पुर मायेचा लोटा वाहुनिया जाती भरला पुर मायेचा लोटा वाहुनिया जाते भरला पुर मायेचा लोटा वाहुनिया जाते वाहुनिया जाते हरि जय जय 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 हरि जय हरि 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 जय हरि 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 जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि 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 जय जय बस म्हणा हरि 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 जय जय 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 हरि जय
रे न चाली पुरता तर आवाज द्या. रे न थोडा बेस द्या. रे न रे या भवनदीचे पाणी रे गड्या मोठे बोडीते. भवनदीचे पाणी रे गड्या मोठे बोडीते. या भवनदीचे पाणी रे गड्या मोठे बोडीते. या भवनदीचे पाणी रे गड्या पाणी रे गड्या मोठे ओढीते. या भवनदीचे 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 पाणी रे गड्या मोठे ओढीते. भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. या 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 भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भल्या भल्या पोहणाऱ्याला फुलतुनी पाडी. भल्या भल्या पोहणाऱ्याला फुलतुनी पाडी. ते भल्या 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 पोहणाऱ्याला फुलतुनी पाडी. फुलतुनी पाडी. उलट 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 माघारी गड्या फिरगोते घासे. उलट उलट माघारी गड्या फिरगोते घासे. उलट उलट माघारी गड्या उलटून पाणी ते
गोते भाजी उलट उलट माघारी फिर गोते खाजे उलट उलट माघारी फिर गोते खाजे उलट रे म पनि नि 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 आ नि 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 दादा 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 रे रे दादा नि नि दादा रे रे दादा नि नि दादा रे रे बाबा रे रे दादा नि नि दादा रे रे बाबा 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 रे रे दादा नि नि 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 दादा भरला
Hare
परमेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदि साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। पुण्डलीकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। ओम नमो जी सद्गुरुनाथा आपुल्या चरणी माझा माथा वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे केले स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरणातीचे वंदू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदर धारा ऐशियाचा पदर धारा ऐशियाचा बरधारा ऐशियाचा बरधारा ऐशियाचा पदर धारा ऐशियाचा पदर धारा ऐशियाचा बरधारा ऐशियाचा बरधारा जेण देव येईल घरा जेण देव येईल घरा ऐसे पदराचे धनी ऐसे पदराचे धनी ऐसे पदराचे ऐशाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत। थोडीशी दोन्हीकडची लेवल द्या मॉनिटरची ती बाहेरची। आजच्या कीर्तन सेवेचं औचित्य खूप वेगळा आहे। सगळ्या गोष्टी व्यवस्थित जरी असल्या तरी या मंडपाला एक दुःखाची झालर आहे। कैलासवासी वसंतराव दादा शिंदे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे। त्यानिमित्तानं आजची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आलेली आहे। कीर्तनाची सुरुवात मी नेहमी वेगळ्या पद्धतीने करत असतो। देव कोणाकोणाला आवडतो हात वर करा बरं जरा। वा कोणाकोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा हात वर करा बरं। क्या बात आहे। कोणाकोणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं हात वर करा बरं जरा। आजोबा म्हणतात नको नको लय जगायची हौस दिसते आजोबाला आणि ज्याने ज्याने हात वर केलाय ती वैतागली संसाराला। आमच्या वसंत दादांनी जर म्हटलं असतं मला काय देवाच्या घरी जायचं नाही तरी सुद्धा जाणं भागच आहे। किती जरी आम्ही म्हटलो आम्हाला मृत्यू नको तर या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये ज्या अर्थी तुम्ही अडकलो त्या अर्थी ते भोगावंच लागणार आहे। कोणीही यातून चुकलेलं नाही। थोडीशी लेवल द्या। आता महत्वाचा प्रश्न असा उरतो की देवाच्या घरी जाणं म्हणजे काय आणि स्मशानात जाणं म्हणजे काय।
विषय पुण्यस्मरणाचाच आहे. विषय प्रत्येकाच्या जीवाच्या मृत्यूशी निगडीत आहे. त्यामुळे हा विषय मी पुढे फॉरवर्ड करतोय, पुढे घेऊन जातोय. कारण औचित्य पुण्यस्मरणाचं आणि जर विनोद सांगत बसलो तर मी मूर्खात निघायचो. भूमिका समजून घ्या. देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरून जाणं का हो? नाही. देवाच्या घरी जाणं वेगळं आणि स्मशानात जाणं वेगळं. स्मशानात हा देह जात असतो, कारण 4 देहापैकी जड असणारा देह म्हणजे मनुष्य देह आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. स्थूल शरीर हे घेऊन जाता येत नाही, त्याला इथंच ठेवावं लागतं. आणि या देहाचा प्रवास आहे घरापासून स्मशानभूमीपर्यंत. बस, खूप काय मोठा प्रवास नाही आहे त्याचा. आत्म्याचा प्रवास खूप मोठा आहे. दुरोनी आलो मिगा, दुःख झाले दारुण, या वया येथवरी होते हेची कारण. खूप लांबून तुम्ही आम्ही आलोय, खूप लांबून. किती लांबून आलोय? 83,99,999 देश ओलांडून आलोय. आणि शेवटचा देश हा आहे. भूमिका समजून घ्या. बरं, इथं का आलोय? मजल्यावर मजलं बांधण्यासाठी नाही, लँडलॉर्ड होण्यासाठी नाही, बँक बॅलन्स वाढवण्यासाठी नाही, तर या मनुष्य देहाच्या ज्ञानानं नराचा नारायण होण्यासाठी भगवंतांनी तुम्हाला हा शेवटचा जन्म दिलेला आहे. सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी, यापरी उत्तम किरीटे मी रचिले नाही. याच्यापेक्षा उत्तम प्रतीचा देह मी जन्माला घातलेला नाही अर्जुना. या देहात जे पाठवले, या शेवटच्या देशात जे झाडले ना, त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे. संत महात्मे हे खूप सतर्क असतात या बाबतीत. शेवटचा देश भगवंत या देशात धाडलेस ते धाडलेस, पण या देशात जर देखील, या देहात येऊन देखील, या नरजन्मात येऊन देखील जर तुझी प्राप्ती होत नसेल, तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम हे माझ्या पाठीमागे लागणार आहे. ज्ञानोबरांची गोड विरहिणी आहे या बाबतीतली. पडिले दूर देशी, पडिले दूर देशी, पडिले दूर देशी, पडिले दूर देशी. मज आठवे मानसे, मज आठवे मानसे, नको नको हा वियोग, नको नको हा वियोग, कष्ट होता ते जीवासे. पडिले दूर देशी, पडिले दूर देशी, पडिले दिनु तैसी रजनी, दिनु तैसी रजनी, झाली गे माये अवस्था लावू
तारा गरुड वाहना गंभीरा ये गदा तारा बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा श्री विठ्ठला श्री विठ्ठला श्री विठ्ठला पडिले दूर रे पडिले दूर रे दूर रे पडले दूर देशी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाची. पावंडवून ही संतांची पोटतिळी तुमच्या आमच्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. भगवंता पडले दूर देशी म्हणजे या देशात येऊन पडलेलो आहे. या जन्मात येऊन जर खऱ्या अर्थानं तुझी प्राप्ती झाली नाही भगवंता तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम हे चालूच राहणार आहे. ही भीती वाटली पाहिजे. तुम्हाला जो हा मनुष्य देह मिळालेला आहे तो देवाच्या घरी जाण्यासाठीच मिळालेला आहे. देवाच्या घरी जाणं म्हणजे मृत्यू नाही, देवाच्या घरी जाणं म्हणजे मोक्ष. आजचा विषय गहन असेल पण समजून घ्या. आणि माझं नेहमी म्हणणं असतं की कीर्तनातून जीवाची सोडवणूक झाली पाहिजे. आजकाल कीर्तनातनं जीव गुंतत निघालाय का प्रापंचिकच गोष्टी कीर्तनातनं मांडवू लागल्या. इथं ज्ञानोबराय म्हणतात कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल लया का विरक्ती निर्माण व्हावी. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र सजन सखे हे तो सुखाची मांडणी हे संत ज्ञानोबराय सांगतात. संत महात्मे सांगून जातात. म्हणजे जीवाची किमान या प्रपंचातनं सुटका व्हावी. आणि आम्ही सांगत जातोय आई बापाची सेवा करा. नाही, प्रत्येक जीव हा एकटा आलेला आहे आणि एकटाच जाणार आहे. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं अनासक्त जीवन जर जगायचं असेल तर प्रापंचिक ओढ सुटली पाहिजे. परमार्थाच्या काजासाठी कराव्या जीवलगाच्या तुटी समर्थ रामदास स्वामी सांगताना सांगतात. भक्तीची या काजासाठी कराव्या जीवलगाच्या तुटी. आम्ही कुठं अडकवत निघालोय जीवाला. जीवाची सोडवणूक झाली पाहिजे भावंडांनो. ही भूमिका लक्षात ठेवा. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा. हे कीर्तनातून सांगितलं गेलं पाहिजे तर अनासक्त प्रपंच करता येईल. आणि ज्याचा प्रपंच अनासक्त आहे तो खरा परमार्थिक आहे. विठ्ठल देवाच्या घरी जाणं म्हणजे काय. आता प्रश्न असा निर्माण होतो देवाची घरं अनेक आहेत. कुठल्या देवाच्या घरी जायचं. मथुरेला बी एक घर आहे, पंढरपूरला घर आहे, रामेश्वरला घर आहे, अयोध्येला घर आहे, जगन्नाथपुरीला घर आहे. ती मोठी मोठी जी देवस्थान आहे ती देवांचीच घर आहेत. त्या देवाच्या घरी जायचं का. किती देव आहेत. जेवढ्या जाती जेवढे वर्ण जेवढे धर्म जेवढे संप्रदाय तेवढे देव. आता कुठल्या देवाच्या घरी जायचं हा मोठा प्रश्न आहे. एक भ्रम आमचा चुकलेला आहे. देवळात देव राहतो म्हणून त्याला आम्ही त्याचं घर समजतो पण वास्तविक पाहता देव राहतो कुठं हेच कोणाला कळालेलं नाही. मी नेहमी प्रश्न विचारत असतो देवळात देव आहे का देवात देवळ आहेत. बोला. देवळात देव आहे का देवात देवळ आहेत. कन्फ्युजन आहे ना. काय उत्तर त्याचं महाराज आता आम्हालाच काय माहित नाही. किमान ज्ञानोबरायांचा साक्षात्कारी अनुभव तुम्हाला आला पाहिजे. ज्ञानोबरायांनी पसायदानामध्ये हो देव कुठाही सांगितलेला आहे. आता विश्वात्मके देवे
म्हणजे विश्वाचा आत्मा बनून जर तो नांदत असेल, विश्वरूपच जर भगवंत असेल, तर या विश्वामध्ये देवळं नाहीत का? देवळं कुठं आहेत? देवातच आहेत. देवातच देवळं आहेत. म्हणले महाराज मग ही एवढी मोठ्याली मंदिरं बांधली, तिकडे जायचं का नाही? देवळात देव नाही का? देवळात बी देव आहे. नाही कोण म्हटलं? तो जर चराचरात असेल तर देऊळ देऊळ का वजा होईल? देवळात देखील आहे, पण देवळातच आहे हे चुकीचं आहे. माझं बोलणं कळते का? आणि एक गोष्ट सांगू, प्रत्येकाने स्वतंत्र धर्म निर्माण केला, संप्रदाय निर्माण केला, पंथ निर्माण केला, मार्ग निर्माण केला, फड निर्माण केला, सगळं वेगवेगळं निर्माण केलेलं आहे. बरं का निर्माण करतात हेही मला माहित नाही, पण निर्माण केलंय. बरं कुणासाठी केले? त्याच्या प्राप्ती करता. नाव कुणाचं आड लावले? त्याचं, भगवंताचं. भगवंताच्या प्राप्ती करता सगळा हा साया साया आटापिटा आहे. अरे बाबा, वेदाला जो कळाला नाही, वेद जाणू गेला पुढे मौनावाला, तू कुठं संप्रदाय निर्माण करून त्याला त्याच्या प्राप्ती करता निघालायस? जे उभं करतोस ती उपाधी आहे. मग धर्म असेल, जात असेल, वर्ण असेल, वंश असेल, संप्रदाय असेल, फड असेल, उपाधी आहे. आमचीच उपाधी जर गेली नाही, आमचं जर अज्ञान गेलं नाही, आमचं जर द्वैत गेलं नाही, बघा महाराज प्रत्येक ठिकाणी महाराज शिवा मग आमच्या संप्रदायात चालत नाही, हो ही आरती आमच्या संप्रदायात चालत नाही. अरे काय, एकादशीच्या फराळात मध्ये शेंगदाण्याचं कूट किती टाकावं हे कीर्तनात सांगणारे जाते आहेत. मिरची किती असावी, तेलाची फोडणी किती असो, का बोंबलायचं त्यांच्या पुढं? कुठं तुम्ही नियम घालत बसताय? अरे तो नियमाच्या पलीकडे आहे, तो अद्वैत आहे. नाव नाही, रूप नाही, नाही आकार, निराकार राहून या वाहे जगाचा भार, अशी तिची अवस्था आहे. आणि त्याला आम्ही कुठं पकडायला निघालोय? रामदास स्वामी सांगताना सांगतात, मन बुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार, उल्लेख परेहुनी पर पर ब्रह्म. ते उल्लेखनीय परब्रह्म आहे. योगियांच्या ध्यानी ध्याता ना थोडसे, योगिया दुर्लभ. किती उदाहरण देऊ, किती प्रमाण देऊ? असा तो अनाकिल्य परमात्मा, तो प्राप्त कशाने होतो? भावे विण देव न कळे निसंदेह. एकाच ओवीत उत्तर देऊन टाकलेलं ज्ञानोबरायाने. हे आम्हाला काय मग एवढा अवडंबर कशासाठी? योग याग विधी येणे नो हे सिद्ध आम्हीच बोंबलून सांगतो आणि आम्हीच जीवाला तर धडकवतो. एवढं यज्ञ करा, एवढे देणगी द्या, एवढं किलो तूप होता, एवढी लाकडं आणून जाळा, धुरानं मारा डोळे फुटून. शबरीनं काय केलं होतं? कुठली डिग्री घेतली, कुठली पदवी घेतली, कुठल्या गायन क्लासला गेली, किती संपत्ती मिळवली तिनं? काही नाही. पण प्रभू रामचंद्राला तिनं ताटकळत ठेवला होता. तिच्याकडे एकच गोष्ट होती, बाकी सगळ्या वाजवत एकच गोष्ट प्रभावी होती. ती कोणती? भाव. रावणाकडे सगळं होतं, ज्ञानापासून, संपत्तीपासून, ऐश्वर्यापासून, सत्ता, पद, संपत्ती, ऐश्वर, ज्ञान सगळं होतं. आणि रावण देखील या सत्ता, पद, संपत्तीच्या माध्यमानं रावणाला जिंकायला निघाला होता. जिंकला का होतो? रामाच्या हातून त्याला संपावं लागलं. का? भाव वजा होता आणि अहंकाराने त्याला जिंकायला निघाला होता. तसं तुम्ही आम्ही अहंकारानं, सत्यानं, ऐश्वर्यानं, पदाने ज्याला जिंकायला निघालोय, बाप जन्मात भेटणार नाही. हे सगळं टाकून, हारून, अनन्यतेनं शरण जाऊनच त्याला जिंकता येतं. भूमिका समजून घ्या. आणि हे जे उभं राहिलं ना, हे द्वैत आहे, निव्वळ द्वैत आहे. महाराष्ट्रामध्ये मला विद्रोही कीर्तनकार म्हणतात. हे पंथाचन संप्रदायाच्याच विरोधात बोलतं. प्रॅक्टिकल आहे, विरोधात बोलायचा प्रश्न येतच नाही. हे प्रॅक्टिकल आहे. कुठल्या भक्ताला देव देवळात प्राप्त झाला मला सांगा बरं? दाखवून द्या. तो देवळात गेलो, देवळात जाऊन भेटला, दाखवून द्या. मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. भक्त जिथं माझं भजन करतो तिथं मी उभा आहे. मग तो कुठेही करेल.
प्रपंचात करेल, व्यवसायात करेल, संसारात करेल, व्यापारात करेल, शेतात करेल, वाळवंटात करेल, कुठेही करेल. अंतःकरणापासून माझं जर त्यानं भजन केलं तर मी अर्जुना तिथं उभा आहे. भूमिका समजून घ्या. मोठं एक शहर होतं. त्या शहरामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळीच गुण्यागोविंदानं राहत होती. पुढच्या तोंडाची जी विचारवंत होती लोक, काही ठराविक, ती एकत्र आली. म्हणली एक काम करूया, सगळ्यांनी एकत्र येऊन परमार्थ करण्यासाठी, देवाचं भजन करण्यासाठी एक वास्तू बांधूया आणि त्या वास्तूमध्ये सगळीच जाऊन गुण्यागोविंदानं त्याचं भजन करू. म्हणून सुंदर मंदिर बांधलं, मोठंच्या मोठं, 1000 लोक बसतील एवढं. चला म्हणले आता सगळी जाऊ आणि प्रार्थना करूया देवाची. मंदिर बांधले. हिंदू सोडून त्या मंदिरात कोणी गेलंच नाही. बाकीची म्हटली ते हिंदूंचं आहे, आमचं त्या मंदिराचा काही संबंध नाही. ही लोक म्हणले अरे एवढा खर्च करून मंदिर उभं केलं, म्हणले पाडा ते, मस्जिद बांधा. त्यानिमित्तानं का होऊन लोक येतील. मस्जिद बांधलं. मुसलमान सोडून कोणी जायचं ना, का ते मुसलमानांचं, आमचं नाही, मस्जिदीचा आमचा काही संबंध नाही, काय घेणं देणं नाही. अरे म्हणजे काय उपयोग नाही, पाडा ते. चर्च बांधा, आलिशान सुंदर असं उंचच्या उंच चर्च बांधलं मोठं. चला म्हणले आता सगळी जाऊ. ख्रिश्चन बांधव सोडून कोणी जायलाच तयार नाही. ते म्हणले ख्रिश्चनांचं, आमचं नाही. राहू दे म्हणले, एक काम करा, छानपैकी देखणं गुरुद्वार बांधूया, सगळीच जाऊ आपण. हो, जरा तो धर्म आपल्या जवळचा आहे, चला सगळीच जाऊ. गुरुद्वारा बांधलं आणि सगळी गेली त्यात. शीख तेवढी गेली, बाकीचं कोणी जायलाच तयार नाही. म्हणले कुणाचं आहे ते? शिखांचं आहे, आमचा काय संबंध नाही येत. ते म्हणले राहू दे, सगळंच सगळंच पाडलं. त्याने एक आलिशान हॉटेल बांधलं, सगळीच गेली. बोलणं कळलं का? सगळीच गेली. ज्यावेळेला तुम्ही धर्म नावाचा ठप्पा लावता, शिक्का मारताना तिथं द्वैत निर्माण होतं. माझं बोलणं कळलं का? धर्माप्रमाणे त्या मस्जिदचं स्ट्रक्चर वेगळं, मंदिराचं बांधकाम वेगळं, काय गुरुद्वाराचं वेगळं. हे आम्ही का भेद निर्माण केलेत? तो जर सर्वांचा बाप जर एक आहे, निर्गुण परमात्मा जर एक आहे, तरी भिन्नत्व कशाला? तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. तुकोबऱ्याने कधी त्याची बाजू धरली नाही कुठल्या धर्माची. त्यांचा धर्म एकच होता खरा, तो एकच धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम विष्णुमय जग विष्णुमय जग जग वैष्णवांचा धर्म धर्म. विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम मंगळ. आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही भक्त भागवत भागवत. आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही भक्त भागवत. भेद भेद भ्रम मंगळ. भेदा भेद भ्रम मंगळ. आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही भक्त भागवत. आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही, आई काजी तुम्ही भक्त भागवत. भक्त भागवत, भक्त भागवत, भागवत भागवत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. कोणत्या संतांनी हा भेद मांडला नाही, लक्षात ठेवा. कोणत्या संतांनी संप्रदाय स्थापन केला नाही, कोणत्या संतांनी नियम घातलेले नाहीत. एकच
गोष्टीला महत्व दिलं, प्राधान्य दिलं, ते म्हणजे भाव. देवाच्या घरी जाणं म्हणजे आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा प्रवास. आणि आत्म्याच्या आणि परमात्म्याच्या मिलनाला समाधी म्हणतात. ध्यान आणि समाधीतला अर्थ सांगतो. ध्यान म्हणजे आत्म्याच्या परमात्म्यापर्यंतचा प्रवास आणि समाधी म्हणजे आत्म्याचे आणि परमात्म्याचे मिलन. समाधी म्हणजे खोल विवरात खड्डा काढा जमिनीमध्ये, आत जावा, वर्ण शिळा लावून घ्या आणि आत गुदमरून मरा, म्हणजे समाधी नव्हे. बऱ्याच ठिकाणी जातोय म्हटले महाराज जिवंत समाधी घेतली बघा, जिवंत समाधी. हा काय प्रकार असतो जिवंत समाधी? जिवंत समाधी काय? जाणीवपूर्वक कोण श्वास दाबून या देहातनं कोण प्राण बाहेर काढेल का? निघू शकत नाही. जोपर्यंत विधिलिखित आहे तोपर्यंत जाऊ शकत नाही, तो अधिकार नाही. मग जिवंत समाधीचा अर्थ काय? जिवंतपणे समाधीचं सुख उपभोगणं. जिवंतपणे म्हणजे श्वास तोंड, नाक आणि तोंड दाबून धरणं नव्हे. जिवंतपणे समाधीचं सुख उपभोगणं. ज्ञानोबाने तर सरळ सरळ अर्थ सांगितलाय. काय सांगितलंय? ज्ञान देव प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानदेव प्रमाण म्हणजे वचन देतात ज्ञानेश्वर महाराज की बाबा रे, निवृत्ती दादाच्या अनुग्रहानं आणि हरिपाठाच्या अभ्यासानं माझ्या आयुष्यामध्ये संजीवन समाधीचा अनुभव आला आणि तो जिवंतपणे मी उपभोगला. हा त्याचा अर्थ आहे. कारण समाधीमध्येच अर्थ लपलाय हो. समाधी म्हणजे ज्या अवस्थेमध्ये समाधान ओसंडून वाहतं त्याला समाधी म्हणतात. मग ती अवस्था आपल्या आयुष्यात येणार नाही का? येते लक्षात ठेवा. पण तो क्षण आम्हाला पकडता येत नाही. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे तीच अवस्था आहे, फक्त क्रिया वेगळी आहे. समाधी म्हणजे आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा प्रवास आणि मोक्ष म्हणजे आतून मरण. आतून मरण्याला मोक्ष म्हणतात आणि बाहेरून मरण्याला मृत्यू म्हणतात. काय मंडळी म्हणले महाराज म्हणले आतून मरण काय प्रकार आहे? आतून मरण म्हणजे आतल्यांशी कनेक्टिव्हिटी तोडणं, आतल्यांशी संबंध तोडणं. म्हटलं आत कोण कोण आहे? आत तर हाडा मासा पलीकडे कोणीच नाही. आत कोण कोण आहे? बाहेर जेवढे नातेवाईक आहेत ना त्याच्या अनंत पटीनं आत आहेत. कदाचित बाहेरचे नातेवाईक तुम्हाला मला ओळखू तरी येतील, पण आतले ओळखू येत नाहीत. नातेवाईक नाहीत, ते शत्रू आहेत. त्या शत्रू असलेल्या नातेवाईकांचा नायनाट करा सांगितलाय भगवंताने अर्जुनाला. उठ अर्जुना, शस्त्र घे आणि नातेवाईकांचा नायनाट कर, संपवून टाक. ऐहिक नव्हे, आतमध्ये जे बसलेत ना तुझ्या बरोबर, काम क्रोध मोह मत्सर अहंकार दंभ छळ कपट द्वेष निंदा आशा तृषा कल्पना कामना वासना भावना इच्छा तृषा तमन्ना संकल्प विकल्प भेद खेद संशय, ही सगळी नातेवाईक ठासून भरलेत. त्या नातेवाईकाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बाहेर कर्म करतोय, दुःख भोगतोय. बरोबर आहे का चुकीचं आहे? आतल्यांच्या इच्छाच जर आम्ही स्वीकारल्या नाही, इच्छाच जर मावळल्या, आतल्याचा संबंध जर तुटला तर इच्छा व्यक्त होणार नाही आणि इच्छा संपली कर्म होणार नाही. बोलणं कळते का माझं? आतमध्ये अहंकार नावाचा एक पाहुणा आहे, नातेवाईक आहे. त्याने इच्छा व्यक्त केली. काय ना म्हणजे शेजाऱ्याने 3 कोटीचा बंगला बांधलाय. आतनं सांगतो बरं, नातेवाईक अहंकार नावाचा. शेजाऱ्याने 3 कोटीचा बंगला बांधलाय, तू 4 कोटीचा बांध आणि त्याची जिरीव. त्या अहंकाराची इच्छा पूर्ण करायच्या नादात लायकी नसताना कर्ज काढतं, 4 कोटीचा बंगला बांधतं, बँकेचे हप्ते भरत हप्ता पुरावा म्हणून रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करते. मरमर मरते, खप खप खपते, हाडाचे काढ रक्ताचं पाणी करते, हो पोटाला चिमटा काढते, झोप घेत नाही.
रात्रंदिवस राब राब गाढवासारखं राबते, बँकेचे हप्ते भरते, बँकेचा शेवटचा हप्ता जातोय ना जातोय, त्याच्या हातच हे जाते. कुठं आहे सुख? मोक्ष कशाला म्हणतात? मोक्ष कशाला म्हणतात? अहो, जिथे इच्छा संपल्यात आणि श्वास शिल्लक आहे त्यालाच मोक्ष म्हणतात. मग मृत्यू कशाला म्हणायचं? श्वास संपलेत आणि इच्छा शिल्लक आहे त्याला मृत्यू म्हणायचं. बरोबर आहे ना? आतून मरणं, आणि बघा आतून जो जो मरतो ना तो बाहेरून इतका आनंदाने जगत असतो. 4-4 कोटीचे बंगले बांधून देखील झोपा लागत नाही. 2-2 गोळ्या खाऊन झोपावं लागते. पण इकडं राजा सजी महाली, सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, हरिनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. काय तुकडोजी महाराज, बघा ते तुकडोजी महाराज आतून मेले होते म्हणून त्यांना झोपडीत देखील महालाचं सुख मिळत होतं. माझं बोलणं कळते का? आतून मेलं की बाहेरनं आनंद ओसंडून वाहतो. संत एकनाथ महाराजांच्याकडे खळ गेला. काय म्हणले, एकनाथ महाराज बाहेरनं लईच देखणं दिसतंय, शांती ब्रह्म, चेहऱ्यावरनं आनंद ओसंडून वाहतोय, काय ते मृदू बोलणं, काय ते स्मितहास्य. म्हणले एकनाथ महाराज तुम्ही एवढं बाहेरनं छान दिसताय, तुम्ही आतनं कसं आहे? उगीच खोड काढले. म्हणजे आतनं कसं आहे? नाथ बाबा परत हसले आणि म्हणाले, बाबा सांगतो तुला मी आतनं कसं आहे, पण ज्यावेळेला तुम्हाला काल भेटला होतास त्यावेळेला मी तुझा हात बघितला होता. तो खळ म्हणाला, मग माझ्या हातावर काय बघितलं? काय नाही बाबा रे, या आठवड्यात तू मरणार आहेस हेच तुझ्या हातावर मी लिहिलेलं बघितलं. ते मटकन खाली बसलं. ओठ पांढरे पडले, घशाला कोरड पडले, हातपाट लाटला कापायला लागलं. का? आठवड्यात मरणार हे कळालं. आणि ज्यावेळेला कळतं ना मृत्यू, त्यावेळेला सगळं भ्रम हे ठरतं. आता बोलणं कळते का? उद्या तुम्हाला सांगितलं तुम्ही 3 दिवसात मरणार आहे, तुम्ही जमिनीचे भाव विचारायला जाल का बाजारात? माऊल्यानं तुम्हाला कोणी सांगितलं 3 दिवसात तुम्ही मरणार आहे, सोनाराच्या दुकानात जाल का सोनं कसं दिलं? डोळ्यासमोर मृत्यू उभा राहिला की पायाखालची जमीनच सरकते, काय करावं सुचत नाही. का? जगात सगळं असत्य आहे. मी वकील होईन, इंजिनियर होईन, डॉक्टर होईन, अमका होईन, तमका होईन, सगळं असत्य आहे. एकच सत्य आहे, काय? जिथं मी जन्माला आलो तिथं मी मरणार आहे, हे सत्य आहे. आणि भ्रम काय आहे हे सांगितलेलं आहे. हे सगळं बाकीचं भ्रम आहे. मी अमका होईन, तमका होईन, हे भ्रम आहे. सत्य मी जन्माला आलो तिथं मरणार आहे. कळलं का? तुम्ही लई सिरियस झाला आल्यापासून, सगळीच गंभीर झालीत. महाराज आल्यापासून मृत्यू 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 लावले. काय आम्ही जगू का नको? असंच मी सत्य आणि भ्रम या विषयावर बोलत होतो. सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय? सत्य भ्रम कळालं का तुम्हाला? तरी असंच मी विचारत होतो एकाला, म्हणजे कीर्तनात सांगत होतो. 2 तास झाले एक बी उत्तर देना. सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय? म्हणलं गाड्यानं सांगा. एकही उत्तर दिना. बऱ्याच वेळाने एकानं हात वर केला. म्हणले महाराज मी सांगू का? मला इतका आनंद झाला. म्हणले हजारात माझं कीर्तन कळणार एक तरी श्रोता आहे. सांग बाबा सांग, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय सांग. तो म्हणला महाराज तुम्ही सांगता हे सगळं सत्य आहे, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळलंय असं जे तुम्हाला वाटते तो तुमचा भ्रम आहे. ज्या अर्थी एवढ्या गोड हसल्या त्या अर्थी मी आतापर्यंत भ्रमात आहे का काय असंच वाटायला लागले. तो खळ उठला आणि रस्त्यालाच लागला, घरीच गेला.
पहिला दिवस उजाडला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 6व्या दिवशी संध्याकाळी मात्र त्याच्या दारात मातम पसरलं. का म्हणले आता हे जाणार आहे, संपलं म्हणले, निघाले. त्याच्या दारात गर्दी झाली त्याला बघायला. आणि एकनाथ महाराज त्याच गर्दीत वाट काढत 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 त्याच्या घरी गेले. ते पलंगावर झोपलेलं होतं, वरनं चादर अंगावर घेतली होती. त्या चादरीच्या आत हाय का नाही हे बी कळत नव्हतं, एवढं बारीक झालेलं. कशानं? मरणाच्या भ्यानं. ते गेले नाथराय तिथं आणि नाथरायनी त्याला प्रश्न केला, बाबा रे आतनं कसा आहेस? विचारला आतनं कसा आहेस? तो म्हणाला, महाराज मेलेल्याला काय विचारताय आतनं कसं आहे? आता म्हणले मी मेलोय, संपलंय म्हणले माझं. नाथराय म्हणाले, काळजी करू नकोस, तू मरणार नाहीस. पण माझ्याकडून ज्या उत्तराची तुला अपेक्षा होती ना, ते उत्तर मला तुझ्या तोंडनं ऐकायचं होतं. बाबा रे मी कधीच आतून मेलोय, म्हणून माझ्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. प्रत्येकाला आतनं मरता आलं पाहिजे, म्हणजे बाहेरच्या मरणाची भीती उरत नाही. आम्ही बाहेरच्या मरणाला घाबरतोय, तिच्या पाठीमागचं कारण आतून आम्ही जगतोय आणि बाहेरून आम्ही मरतोय का नाही? काय मंडळी म्हणतील, महाराज आम्ही कुठं मरतोय, आम्ही तर जगतोय, आम्ही जिवंत आहे, जगत नाही, आम्ही मरतोय. आणि आमच्या मरणाची प्रोसेस कधी सुरू झाली माहित आहे? आईच्या उदरातून बाहेर पडलो, पहिला श्वास जिथं वजा झाला तिथून खऱ्या अर्थानं आमच्या मरणाच्या प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. आणि ती प्रोसेस पूर्ण कधी होते माहित आहे? या देहातून शेवटचा श्वास जातो तेव्हा त्या मरणाची प्रोसेस पूर्ण होत असते. घटका गेली, पळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो, रामकारे म्हणाणा. आमचं जे घटका यंत्र आहे ना, ते मनगटावरच बांधले आम्ही. टिक 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 टिक, सेकंदानं, मिनिटानं, तासानं, दिवसानं, आठवड्यानं, महिन्यानं, वर्षानं आमची प्रोसेस पूर्णत्वाकडे निघालेली आहे. भावंडांनो, तुम्ही आम्ही सुपात आहे. माझं बोलणं समजून घ्या. तुम्ही आम्ही कुठं आहे? सुपात आहे. आणि एक दिवस जात्यात जायचं आहे. म्हणून अश्वत्थामा व्हायला जाऊ नका. उठा जागे व्हारे आता. उठा. का जागे व्हा? मृत्यू एक गाढ झोप आहे. त्या झोपेपूर्वी आम्ही जर जागे झालो आणि त्याचं स्मरण केलं, किंबहुना त्याला जर प्राप्त केला, त्याला ओळखला तरी भरपूर झालं. आलं का लक्षात? कोणी थांबायला आलेलं नाही. कुणीही थांबायला आलेलं नाही. प्रत्येक जण जायला आलेला आहे. भगवंतानं तुमच्या आमच्या हातात जन्मही दिलेला नाही आणि मृत्यूही दिलेला नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जन्म आणि मृत्यूच्या मधला जे अंतर दिले ना, ते सार्थकी लावण्यासाठीच दिले. तुम्ही आम्ही परब्रह्म रूपच आहोत. शिल्पकार काय करतो माहितीये का? मोठा दगड घेतो, आणि तो दगड फोडून 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 मूर्ती तयार करतो. काय करतो तो? मूर्ती तयार करतो. म्हणजे नेमकं काय करतो? मूर्ती घडवतो का होतो? नाही, त्या दगडातच मूर्ती आहे. त्या दगडातच मूर्ती ऑलरेडी आहे. त्या शिल्पकाराने काय केलं माहितीये का? त्या मूर्तीतला नको असलेला भाग बाजूला केला, शिल्लक उरली ती मूर्ती. तसं भगवंतानं मनुष्य देह नावाचं तुम्हाला शिल्प दिलेला, एक दगड दिलेला आहे. आमच्याच हातात आम्ही त्याचं देवरूप बनवावं का राक्षस रूप बनवावं हे आमच्या हातात आहे. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून उद्याचा भरवसा नाही, आत्ताच जागे व्हा. उद्याची गॅरंटी नाही. उचकी येणं प्रकार माहिती आहे का? एक उचकी आले की काम झालं. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडिते. मुक्ताबाई तुम्हा मला भीती घालते, आणि गरजेचं आहे भीती घालणं. कारण तुम्हा मला वाटतं आम्ही अश्वत्थामाचा आम्ही मरणारच नाही.
आमचं स्मशान वैराग्य कुठपर्यंत आहे माहिती आहे का? जोपर्यंत आम्ही स्मशान आहे तोपर्यंत. रामदास स्वामींनी आमचं अज्ञान सांगितलेलं आहे. मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. स्मशानभूमीमध्ये सगळे गोळा होतात, मित्र परिवार नातेवाईक सगळे गोळा होतात आणि तिथं चर्चा चालू होते. काय बी म्हणा, रामभाव सारखा माणूस नाही. इथं कोण रामभाव असला तर माफ करा. एक उदाहरण म्हणून सांगतोय, रामभाव सारखा माणूस नाही. एवढी माणसं जोडली, एवढी संपत्ती कमवली, एवढं सगळं काय काय नेलं का जाताना? काय नेलं नाही बघा. क्षणभंगूर भरोसा नाही या आयुष्याचा. खूप अवघड आहे. चर्चा कुठे चालली? स्मशानभूमीत. जळतो चित्तेवर एक जण, चर्चा चालल्या स्मशानभूमीत. पण ह्या भोप्याला हे कळे ना, आज तो निघालाय, उद्या मी जाणार आहे. मरे एक त्याचा तुझा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. हे कळे ना. राजानं खूप ऐश्वर मिळवलं. एक राजा होता, राज्य मिळवलं, संपत्ती मिळाली, ऐश्वर मिळवलं, मान सन्मान लौकिक सगळं मिळवलं. आणि एके दिवशी पहाटे मृत्यू त्याच्या स्वप्नात आला आणि मृत्यू म्हणाला, राजा आज संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे, ठिकाण तू निवड. आणि मृत्यू निघून गेला. राजाला खडबडून जाग आली. राजाने लगेच दरबार बोलवला आणि घडलेला प्रसंग सांगितला. तासा 2 तासाच्या सल्ला मसलतीनंतर प्रधानजीनं राजाला सांगितलं, महाराज ही जागा सोडा, तरच तुम्ही मृत्यूपासून वाचाल. कुठंतरी निघून जा लांब. राजानं सगळं ऐश्वर, राज्य, संपत्ती, धन बिन सगळं तिथं टाकलं आणि जे पळायला लागला, पळता 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 किती किलोमीटर पळाला माहितीये का? 200 किलोमीटर. कोणाच्या भ्यानं? मृत्यूच्या भ्यानं 200 किलोमीटर पळाला. संध्याकाळ झाली, एक सुंदर बाग दिसली. त्या बागेत एक दगडी बाकडा होता. त्या दगडी बाकडावर जाऊन बसला, सुस्कारा सोडला आणि म्हणला, वाचलो बाबा. डोळे उघडले, समोर बघतोय तर मृत्यू हजर. राजा म्हणला, तुझ्या भीतीपोटी 200 किलोमीटर पळत आलोय, तुझ्यापासून वाचावं म्हणून इथपर्यंत आलो, पाठला करत इथपर्यंत आलासच का बाबा? मृत्यू म्हणाला, राजा तुला मी काय म्हणलो होतो, आज संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे, ठिकाण तू ठरव. आता 200 किलोमीटर पळत ठिकाण तू निवडलीस, त्याला मी काय करू? तिथं असताच तरी आलो असतो, नाही का? म्हणजे काळ कुठं गाठेल, कुठं गाठेल गॅरंटी नाही. घरात गाठेल, बाहेर गाठेल, व्यापारात, व्यवसायात, उद्योगात, कीर्तनात, भजनात बी. भूमिका समजून घ्या, कुठंही तो गाठेल. त्यामुळं उद्याचा भरोसा नाही. भूमिका समजून घ्या भावंडांनो. भव नदीचे पाणी रेगड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोनी पाडीते. उलथोनी भली भली कळली का? 2.5-3 वर्षापूर्वी भली भली रांगेत उभी होती बघा, माहित आहे? 5-5, 10-10 लाख रुपये घेऊन उभी होती. तेवढं सिलेंडर पोचवा, रेमडेसिवीर द्या. भली भली शेवटी प्लास्टिकच्या कागदातनं गोंधळून नेली. माझं बोलणं कळते का? हे समोर बसलेला पुतळा आहे की नाही, ते बी 15 स्कोअरवर होतं. 13 दिवस हॉस्पिटलमध्ये. काय त्या हॉस्पिटलची अवस्था सांगू, देवा 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 देवा. बाहेर मात्र संत चरणराज बाळकृष्ण दादा वसंत गडकर. ते काय ते फुलांच्या पायघड्या, पुष्पवृष्टी, 5 पक्वानाचं जेवण,
काय ती उठा ठेव, हा 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 हा. तिथं माझी अवस्था अशी होती, सगळी डॉक्टर चंद्रावरून आल्यासारखी होती ते पीपी किट घालून. माझ्याजवळ कुणीच यायला तयार नाही. डॉक्टर सोडा, बायको बी नाही, पोरग बी नाही, कोणीच नाही. बेवारशागत खाटावर पडलो होतो अक्षरशः. आणि कुठलं तरी घोर पाप केल्यासारखं सगळे माझ्याकडे अशी बघत होती. आणि हॉस्पिटलचं जेवण होतं ते काय, त्या जेवणाचं वर्णन करावं. बिन तेलाच्या 2 चपात्या वाळक्या, डाळीचं वरण होतं पण डाळीचा पत्ता नव्हता. भाजी कशाची होती आतापर्यंत उमगलं नाही मला. आणि असं ते जेवण एका प्लास्टिकच्या कंटेनर मध्ये बांधून ते काय पंक्तीला वाढतात अशी फेकायची आमच्या अंगावर. असं आम्ही जेलाय. तेव्हा कळालं बाळकृष्ण महाराज ही तुमची लायकी. एक प्रसंग असा झाला, भूक लागली होती. 7व्या का 8व्या दिवशी भूक लागली होती. लवकर काय ते आले नाही तो. आणि तुम्हाला सांगू का, त्या कंटेनरमध्ये ती वाढणाऱ्याच्या आणि आमच्या मध्ये एक लक्ष्मण रेषा आखली होती. हितनं त्या पेशंटनं तिकडं जायचंच नाही, झेलायचं जेवण. भूक लागली होती माझ्या लक्षात नाही हो. सहज मी ती रेषावर पलीकडे गेलो, द्यावं म्हटलं. त्यानं हात कान पडेल मारून सारा मागा मराय आलंच त्याला, आम्हाला मारतोस का काय, सारा माग. गप माग गेलो मी, कुणीच नव्हतं ना माझ्या माग. भूमिका समजून घ्या. भल्या भल्या पोहणाऱ्यांना बोलत होणी पाडीत. खूप वाईट अवस्था आहे हो. मुक्ताने जी भीती घातली योग्य घातलेली आहे. तुकडोजी महाराजांचा गोडा भंग आहे बघा. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, ऐक मानवा भाई तू राम नाम घेई. नर सारखा नर जन्माला आला संसार, 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 आला संसार. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे घे हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारण नाही नाही. या संसार, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी.
म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. मंडळी, स्मशानभूमी गावात आहे का गावाच्या बाहेर आहे? मोठ्यानं बोला. कुठं आहे? बाहेर. सरपंच आलेत का इथं? JR काढा, JR. गावाच्या बाहेर असलेली स्मशानभूमी गावाच्या चौकात बांधायची. सगळे रस्ते जिथे मिळतात का नाही, त्या तिथं मध्यभागी ती चौकात स्मशानभूमी बांधायची. जाता येताना पेटल्याला दिसलं की बरोबर हे ताळ्यावर येते बघा, बरोबर जमिनीवर पाय पडतात त्याची. कारण प्रत्येकाला वाटतं मी मरणारच नाही, पण दुसरा पेटताना दिसला की त्याला वाटत अरा हे आपलं घर इथं आहे. अर्थ कळला का? बघा, हे तुकडोजी महाराजांनी लिहिले विरक्ती करता लिहिले, वैराग्य करता लिहिले. माणूस माणसात का नाही माहितीये का? प्रत्येकाला वाटतं मी अश्वत्थामा मी मरणार नाही. पण हे सत्य आहे. लक्षात आला का? ही नियती आहे. जिथं आलोय तिथं जाणार आहे. बरेच मंडळी भेटतात तो. मी विचारतो काय म्हणले, हे कुणासाठी एवढं करता? जरा परमार्थ करता वेळ द्या बाबांनो, भगवत भजना करता वेळ द्या, मुखामध्ये नाम येऊ दे. म्हणजे कुणासाठी चालले? कुणासाठी महाराज? प्रपंच कुणासाठी करतो आपण? बायका पोरासाठी, पोरासाठी सगळं चाललंय. दुसरं काय? एकदा त्यांना उभं केलं, सगळं व्यवस्थित त्यांना पुंजी दिली, आपण मोकळं बघा. इथं मला बरोबर भारत आंबेंची कविता आठवते. मला 4थीला का 5वीला कविता होती ती. हो, आणि बाई होती आम्हाला शिकवायला. ही कविता बाई आम्हाला रट्ट देऊन पाठ करून घ्यायची. त्या कवितेचा अर्थच कळायचा नाही, पण आम्ही म्हणायचो कशाला बाई पाठ करून घेत्या, कुणाच काय संबंध या कवितेचा आपला. थोडीशी लेवल दे रे बाबा, मला मोठ्यानं बोलावं लागते जरा. काय म्हणलं कवितेचा आणि आपला संबंध आहे? पण ते पाठ करून घेतले आणि त्याचा थोडासा ट्रबल कमी करा आणि त्याचा अर्थ आत्ता उमगला. कुणासाठी करतोयस? ऐक. जनपळ भर म्हणतील हाय हाय, धिन धिन दा धिन धिन दा दा धिन धिन दा. जनपळ भर म्हणतील हाय हाय, जनपळ भर म्हणतील हाय हाय. मी जाता राहील कार्य काय, जनपळ भर म्हणतील हाय हाय. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील. तसेच वारे पुढे वाहतील, तसेच वारे पुढे वाहतील. मी जाता होईल अंतराय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय. सगळे सोय रे डोळे पुसतील, उद्या आपुल्या कामी लागतील. सगळे सोय रे डोळे पुसतील, उद्या आपुल्या
कामी लागतील उठतील बसतील हसून खिदळतील उठतील बसतील हसून खिदळतील मी जाता त्यांचे काय जाय मी जाता राहील कार्य काय जन पळभर म्हणतील हाय हाय जन पळभर म्हणतील हाय हाय जन पळभर जन पळभर जन पळभर म्हणतील हाय हाय जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. अर्थ लक्षात घ्या. सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे आपला क्रमाचरतील तसेच वारे पुढे वाहतील. मी जाता होईल काय अंतराय. माझ्या जाण्यानं अंतराळामध्ये काय फरक पडणार आहे. काही नाही. सगळे सोयरे डोळे पुसतील पुन्हा आपल्या कामी लागतील उठतील बसतील हसून खिदळतील. मी जाता त्यांचे काय जाय माझ्या जाण्यानं त्यांचं काय जाणार आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय. लईत लई अग्नी देऊन बाहेर पडेपर्यंतच काय बी म्हणा रामभाऊ सारखा माणूस नाही. सगळं झालं स्मशानभूमी सोडली घराकडं आलो की बायको प्लास्टिकची पिशवी देते घेऊन या तेवढं रविवारचं संध्याकाळचं. कळला का अर्थ. काय फरक पडत नाही. आणि म्हणून भावंडांनो तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. आयुष्य स्वतःसाठी जगा. मुलं लहानाची मोठं झाली लक्षात आलं का आपली चप्पल त्यांच्या पायाला आली की त्यांचा नाद सोडा. त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवूच नका. कुणासाठी करतोय पोरांसाठी करतोय करू नका. तुम्हाला करायचंच आहे. चांगलं शिक्षण द्या चांगले संस्कार करा त्यांच्या पायावर त्यांना उभं करा पण तुमच्या आयुष्याची पुंजी त्यांना देऊ नका. कारण सुरुवातीला सांगितलं कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल लया. वृद्धांनो भूमिका समजून घ्या. तुमच्या आयुष्याची पुंजी त्यांना देऊ नका आणि उत्तरार्ध आयुष्याचा भीक मागण्यात घालवू नका. स्वाभिमानानं जगा. जे पुंजी ठेवलेले आहे ते बँकेत ठेवा. त्याचं मिळणार जे व्याज आहे भले कमी मिळू द्या पण स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे. पोरांच्या लाचारी जगता कामा नये. असे कितीतरी बाप पणाला लागलेत. असे कितीतरी बाप मातेर झाले त्या बापांचं नापाक पोरांच्या नादाला लागल्यामुळं. भूमिका समजून घ्या. जरूर मुलं आहेत जरूर प्रपंच करावा कर्तव्य दक्ष राहून प्रपंच करावा पण एक भूमिका लक्षात ठेवावी. शाळेतनं पोरग प्रगती पुस्तक घरी घेऊन येतं. बघा मी काय म्हणतोय. पोरग शाळेतनं प्रगती पुस्तक घरी घेऊन येतं आणि शेवटच्या पानावर बाप सही करत असतो. त्या सहीच्या वरती काय लिहिलेलं असतं. पालकाची सही का मालकाची सही. मोठ्यानं उत्तर द्या. पालकाची सही. शासनाला देखील माहित आहे आपण मालक नाही त्या पोरांचा. आम्ही पालक आहोत. आम्ही पाळणारे आहोत. मालक तो आहे. एका राजाला 2 मुलं होती पण राजाला ती मुलं सांभाळायला वेळ नव्हता म्हणून एका सेवकाला ठेवलं. त्या सेवकानं लहानाची मोठी केली. त्या मुलांना चांगले संस्कार दिले चांगलं शिक्षण दिलं स्वतःच्या पायावर उभी केली आणि उभ्या केल्याबरोबर भगवंताकडे तो सेवक गेला आणि त्याने सांगितलं बाबा रे भगवंता की जी सांभाळायला दिली होती आता मोठी केलीत आता ही तुझं तू बघ. अर्थ कळला का. तसं आमची आपत्ती आमची नाही आहेत. आम्ही पालक आहोत. मालक तो आहे. चांगलं शिक्षण देऊन त्याला पायावर उभं करू आणि मग भगवंताला सांगू आता तुझं तू बघ. मी मोकळा झालो. या नाव विरक्त पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती तैसे वर्तावे संसारी. आम्हाला जर खऱ्या अर्थानं आनंद पाहिजे असेल बघा मनुष्य देह मनुष्य जन्म हा फक्त आनंद उपभोगण्यासाठी आहे. पण झालंय उलट. गाढवासारखं काम करतोय मरमर मरतोय आणि सरणावर कधी जातो हेच कळत नाही. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागची चोर
मेल्यावर ते खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. काय केलं आमच्यासाठी? कर्ज करून गेला निघून, काय केलं आमच्या? करून बी उपयोग नाही. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. तो म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. बरीच जण भेटते. तो म्हणले महाराज चला म्हणते तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. म्हणजे कीर्तनाला गेल्यावर आम्ही कीर्तनाला जातो आणि वेळ असतो थोडा, मग ऐकून घ्यावं लागतं. म्हणजे चला महाराज जरा वेळ आहे, माझी प्रॉपर्टी दाखवतो. ते स्कॉर्पिओ गेली का, त्यातनं सभापती गेला. बरं मग मी निवडून दिलाय पट्ट्यानं. हे म्हणले त्या वाकड्या बाबळापासनं ते म्हणले त्या आंब्याच्या टेकापर्यंत पठ्ठ्याचा ऊस. आम्ही म्हणलं हो बाबा. हे म्हणले बंगला दिसतोय का? 4 दारात 4 वेगवेगळे कार आहेत. बंगला पठ्ठ्यानं बांधलाय. महाराज नुसता बंगला 4 कोटीचा आहे आणि त्यातलं बाथरूम 50 लाखाचं आहे. मी मनात म्हटलं बंगला 4 कोटीचा, बाथरूम 50 लाखाचं, शेवटची आंघोळ कुठं? रस्त्यावर. हे सगळं आहे हो, पण एक उचकी आली की सगळंच गायब आहे. उपयोग काय? दर दिवशी 5,000 रुपये मीटरवाले कपडे घालते आणि शेवटच्या दिवशी मात्र नेताना 10 रुपये मीटरवालाच कपडा लागतो. का? ते ऐन वेळेला फाटावून हात बाहेर यावा. बरोबर आहे की नाही? ऐन वेळेला ते फाटावं आणि हात बाहेर यावा. जाताना बी सोडत नाही ते नातेवाईक. तर मान येताना काय आणलं नाही, जाताना काय नेणार नाही, घे शपथ. आला का मेलाही त्याला नाही सोड देत. ज्या नातेवाईकावर आम्ही इतका भरोसा ठेवतो, जाताना बी आम्हाला शपथ घ्यायला लावते. ते वाईट अवस्था आहे हो, खूप वाईट अवस्था आहे. हे विदारक आहे आणि हे सत्य आहे. तो म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक. मग म्हणले महाराज पैसे मिळवायचे का नाही, श्रीमंतीत राहायचं का नाही, आलिशान कारमधनं फिरायचं का नाही, बंगल्यात राहायचं का नाही? जरूर राहायला पाहिजे, जरूर आलिशान कारमधनं फिरलं पाहिजे, जरूर ऐश्वर्यात नांदलं पाहिजे. पण हे नांदत असताना त्याच्याबद्दल अनासक्तता पाहिजे. संत महात्मे काय श्रीमंत नव्हते? बुद्ध महावीर श्रीमंत नव्हते? होते ना. साम्राज्य होतं, राज्य होतं त्यांचं, बुद्ध महावीरांचं. पण सगळं त्यागण्याचं सामर्थ्य कधी आलं? हे सगळं नश्वर आहे कळालं. उपभोगणारच जर तिथं नसेल तर का त्याने ऐश्वर्याला करायचं? एक दृष्टांत सांगतो शेवटचा आणि कीर्तनाला पूर्णविराम देतो. लक्ष्मीचं आणि नारायणाचं कडाक्याचं भांडण झालं. भांडण सुरू झालं. लक्ष्मी म्हणे मी श्रेष्ठ आहे. नारायण म्हणे अगं मी श्रेष्ठ आहे असं काय करतेस? लक्ष्मी म्हणे मी श्रेष्ठ आहे. नारायण म्हणे अगं मी श्रेष्ठ आहे. लक्ष्मी म्हणली तुम्हाला अक्कलच नाही. अलीकडे लक्ष्मीचाच आवाज मोठा आहे. बरोबर आहे ना? लक्ष्मी लक्ष्मी. एक बी विरोधक ठेवलेला नाही. विधानसभेमध्ये एक बी विरोधक ठेवलेला नाही. का? लक्ष्मी. लाडक्या बहिणीनो लक्ष्मी. आता तुम्हाला लाडकी म्हणायचं का लालची म्हणायचं हा मोठा प्रश्न पडला. सगळा घोळच करून ठेवला तुम्ही. लक्ष्मीचा आवाज सगळीकडेच मोठा आहे हो, नाही का? सगळीकडे लक्ष्मीचा आवाज मोठा आहे आजकाल. ते म्हणजे तुम्हाला पुरावा दिल्याशिवाय कळत नाही, म्हणजे तुम्हाला अक्कल नाही. एका दिवशी काय झालं माहिती का? पृथ्वी तलावरती 4 जण प्रेत घेऊन अंत्ययात्रेला निघाली होती. एक प्रेत घेतलं आणि अंत्ययात्रेला निघाले. लक्ष्मीनं बरोबर मोका साधला आणि तिनं काय केलं माहितीये का? 500च्या नोटा वरनं टाकल्या
पाऊसच पडला 500च्या नोटांचा. त्या चौघाने वर बघितलं, आलो का म्हणले, पैसे पडायला लागलं. या चौघाने ते प्रेत दिलं टाकून आणि लागले पैशाच्या माग. पैसे गोळा कर. लक्ष्मी हसली. नारायणाला म्हणले, इकडे या, खाली बघा काय चाललंय. बघा म्हणले माझं सामर्थ्य, मी श्रेष्ठ आहे. चांगलं अंत्यसंस्कारासारखं पवित्र कार्य टाकून माझ्या मागे कसे लागलेत बघा. नारायण म्हणाला, बरोबर आहे बाई तुझं, पण मला एक सांग, ती चौघ तुझ्या मागणं लागलीत, ते प्रेत का तुझ्या मागणं आलं नाही? लक्ष्मी म्हणली, ते मेलंय, ते कसं येईल? नारायण म्हणले, बाई ग, त्याचा अर्थ तसा नाहीये. त्या चौघांच्यात मी होतो म्हणून ते तुझ्या मागे लागली. ह्या प्रेतात मीच नाहीये, कसं तुझ्या मागे लागेल? अर्थ कळला का? तसं यामध्ये वास्तव्य करणारा परमात्मा जर लक्षात आला नाही, लक्षात आलं का, तर हा देह मृत समान आहे, काय ऐश्वर उपभोगणार आहे तुम्ही? म्हणून श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी, जिथं भगवंताचा वास आहे तिथे ऐश्वर्य आहे. ही भूमिका लक्षात ठेवा. भव नदीचे पाणी रेगड्या मोठे उडीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोनी पाडिते. उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाशी, भरला पुरमाईचा लोंढा वाहून या दाशी. प्रताप सर, खूप खूप धन्यवाद. आपल्या पिताश्रींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मला या सर्व भावंडाची सेवा करण्याची संधी दिली, दर्शन घेण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचं मी ऋण व्यक्त करतो. कैलासवासी वसंतदादांच्या चरणी या ठिकाणी सेवा अर्पण करतो. आपण बसलेल्या सर्व माता पित्यांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. तत्पूर्वी भगवंताचं गोड भजन. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, म्हणे मुक्ताई जाण सांगया अंतरीची खूण म्हणे मुक्ताई जाण सांगया अंतरीची खूण म्हणे मुक्ताई जाण सद्गुरु चरण तुझ नेती उतरून उलट उलट
माघारा गडा फिर गोकुळासी. उलट उलट माघारा गडा फिर गोकुळासी. हरी सद्गुरूचे चरणात सन्निधी उतारून जरा आवाज द्या. धरी सद्गुरूचे उतरून उलट उलट माघारा गडा फिर गोकुळासी. उलट उलट माघारा गडा भरला पूर मायेचा लोंढा वाहून जासे जासे. भरला पूर मायेचा लोंढा वाहून भरला पूर मायेचा लोंढा
रे